नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर मी तुमच्यासोबत डेली ब्लॉग शेअर करणार आहे. चला तर मग बघूया मी दिवसभरात काय काय करणार आहे. पहिला तर मी इथे सकाळी उठल्यानंतर गरम पाणी करून पिले. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता गॅसवर मी पाणी तापवले होतं पातेल्यामध्ये. ते पातेल्यामध्ये पाणी तापवल्यानंतर मी आंघोळ करून घेतली आणि त्यानंतर लगेचच मी सकाळच्या स्वयंपाकाला लागली. पहिला तर मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतला. त्यानंतर भोपळासुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कढई घेतली. कढईमध्ये तेल टाकून जिरे मोहरी टाकलं. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकला. इथे तुम्ही बघू शकता मी मिक्स करून घेत आहे चमच्याने. त्यानंतरच मी थोडी मसूर डाळ टाकलेली आहे. भोपळ्याच्या भाजीमध्ये मसूर डाळ खूप छान लागते. त्यानंतर मी हळद घातलेली आहे, आपली मसाल्याची चटणी घातलेली आहे, थोडं मसाला घातलेला आहे घरगुती आणि त्यानंतरच धण्याची पावडर घातलेली आहे, थोडं हिंग, त्यासोबतच मीठसुद्धा घातलेलं आहे आणि ते पूर्ण मी एकसारखं मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर मी त्यामध्ये भोपळ्याचं आपण बारीक चिरलेले होतं ते सुद्धा घालणार आहे आणि मी ते चमच्याने मिक्स करून घेणार आहे. तुम्ही असं एकसारखं हलवून तुम्ही मिक्स करू शकताय. त्यामध्ये मी असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर थोड्या वेळानं त्यामध्ये थोडंसं शिजण्यासाठी भोपळा पाणी घातलेलं आहे मी. पाणी घातल्यानंतर मी आता त्या झाकून ठेवणार आहे. त्यावर झाकण ठेवलेलं आहे कढईवर आणि थोड्या वेळानं ओपन करून बघितलं. तुम्ही ते बघू शकता माझी भाजी शिजलेली आहे. त्यानंतर गॅस बंद करून मी भाजी साईडला ठेवली आणि भाकरीच्या तयारीला लागले. सकाळी मी भाकरी केली होती जेवणासाठी. तुम्ही ते बघू शकता मी तवा ठेवलेला होता लोखंडीचा आणि तेच भाकरीच्या पिठामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे आणि आता पीठ एकसारखं मळून घेणार आहे. ह्या ज्वारीच्या पिठामध्ये मी थोडंसंच तांदूळ घातलं होतं, त्यामुळे पांढरे शुभ्र भाकरी होते आणि खाण्यासाठी पण छान लागते भाकरी. दोघांसाठी सकाळी 4 ते 5 भाकरी केलेली मी. त्यानंतर भाकरी करून झाल्यानंतरच पहिला मी किचन कट्टा स्वच्छ करायला घेतला, कारण भाकरीचं पीठ थोडं थोडं का विना सांडलेलं असतं आपल्या किचन कट्ट्यावर. त्यामुळे मी पहिला किचन कट्टा स्वच्छ करण्यासाठी घेतला आणि किचन कट्टा वगैरे स्वच्छ करून झाला. त्यानंतर हात वगैरे धुवून मी ह्यांना जेवणासाठी ताट करून दिले लगेचच. पहिला भाकरी, आमटी आणि भाजी ताटामध्ये घालून दिलं ह्यांना जेवणासाठी. त्यानंतरच हे जेवण करून लगेचच मार्केटला गेले. सकाळी मार्केटला लवकर गेले की कामं लवकर होतात, त्यामुळे सकाळी लवकर जातात ते. ते गेल्यानंतरच मी भांडी घासून घेतली, कारण एकदा भांडी घासून झाली की काम आपलं सगळं झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे मी पहिला भांडी वगैरे घासून घेतली. त्यानंतर मी बाकीची कामंसुद्धा आवरून घेतली आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटत जाऊया. चला तर मग बाय.